प्रसाद सर. पहिल्या चेंडूवरती एक धाववाली अर्धा धावफलकावरती एमएनसीसीच्या सावलीच्या धावफलकावरती पहिली आकडे मोड. यावेळी दुहेरी फटका मारण्याचा प्रयत्न होता सूरज अर्थात आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय अर्थात एमएनसीसी जसवली संघातून आयकॉन खेळाडू म्हणून आज आपल्याला हा पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज अर्थात या मैदानावरती नव्हे पण पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये डावखुऱ्या फलंदाजाला जास्त ऍडव्हान्टेज असतो ज्यावेळी तो बॅटिंग करत असतो तेव्हा, आणि त्या जास्त ऍडव्हान्टेजचा फायदा कितपत घेऊ शकेल धावफलकावरती तो पाहत असताना ज्यावेळी आपण पाहतो गोलंदाज आपण पाहतो जहूर. अर्धा आपण पाहतो थोडीशी अपील झाली. सूरज दुधकर आपण पाहतो स्ट्राईक वरती खेळत असताना वसार गावचा हा खेळाडू आपण पाहतोय. अर्धा थोडासा एका लेग बाईसची अपील सुद्धा झाली, त्याच वेळी स्टंपिंगची सुद्धा अपील झाली. त्यावेळी आपण पाहतो सूरजला न कळणारा चेंडू टाकतोय. ज्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय जहूर गोलंदाजीसाठी आला असताना सूरजने खेचला चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि सूरज बॅक टू पॅव्हलियन. एमएनसीसी जसवलीला लागला हा पहिला हादरा. तबला आपण पाहिलं एक मोठा फटका मारायचा होता, तो चेंडू थोडासा खोलामध्ये टाकला होता आणि धावफलकावरती आपण पाहिलं धावफलक मोठा रंगवत असताना मात्र फलंदाज बाद झाला. अर्थात आपण पाहिलं सूरज डावखुरा फलंदाज मात्र बॅक टू पॅव्हलियन थोडासा खोलामध्ये टाकलेला चेंडू बॅट वरती चांगला चढला नाही आणि आपण पाहिलं धावफलकावरती ज्या ठिकाणी वायडेस्ट लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक होता आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाला. पहिला हादरा बसला एमएनसीसी जसवली संघाला. अर्थात आपण पाहतो एमएनसीसी जसवली अर्थात या स्पर्धेचे यजमान अर्थात दसावली चषक आपण पाहतो त्याचे आयोजन करणारा हा संघ आणि त्यांच्यामधून आपण पाहतो त्यांच्या विरुद्ध बानकोट संघ आता धावांसाठी झगडत असताना यावेळी पंचाचा इशारा येतो वाईड +1. एकूण या 2 धावा येतात धावफलकावरती 2 ने वर 3 ही धावा संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहिलं जहूरने टाकलेला हे गोलंदाज जहूरची फिरकी आपण या मैदानामध्ये पाहतो. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती 0, तिसऱ्या चेंडूवरती डॉट, चौथ्या चेंडूवर डॉट, नंतर 5 नंतर एक विकेट आली आणि आता शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज जहूरचा याही चेंडूवरती थोडी अपील झाली होती, पण अपील झाली तरी नक्की कशासाठी होता कारण का कीपर नव्हे पण त्या स्लिप वरचा खेळाडू थोडासा त्याने अपील मध्ये उत्साह दाखवला होता. अपील कळली कशासाठी जाते, एक तर विकेट साठी अंपायरकडे दाद मागितण्यासाठी आणि दुसरं म्हणजे त्या गोलंदाजाला थोडंसं ऍडव्हान्टेज देण्यासाठी त्याचा मनोबल वाढवण्यासाठी अपील केली जाते. हाऊ वॉज दॅट ही पहिली अपीलचा शब्द आला आणि मात्र त्या शब्दाला काही असं रंगवून टाकलं की शब्द थोडासा वेगळ्या प्रकारे आपल्याकडे
पाहायला मिळाला। त्यावेळी आपण पाहतो ज्या अपीलचा सुरुवात येतो अर्थात डेव्हिड हॉक्स्टन याच्याकडून एक चांगली अपील व्हायची आणि धावफलकावरती आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेरीज धावफलक आपण पाहिला 3 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। MNCC जसवली या संघाची षटक क्रमांक आपण पाहिला जहूरचा समाप्त झाला बारकोट संघाकडून बिलॉंग करणारा अर्थात आपण पाहतो जहूर याची खेळी चला मॅच चालू करूया आणि धावफलकावरती पहिला षटक समाप्त झालं 3 ही धावसंख्या धावफलकावरती मिरान आणि अर्थात नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलाय मुक्तियार। एवढा आपण पाहिला थोडा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला डिफेन्सिव्ह फटका होता एकच धाव येते एका धावाने धावफलकावरती आपण पाहिला आणखीन एक धाव येऊन 4 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। थोडासा संत थोडासा शांत हा खेळ आपण पाहतोय। MNCC जसवली संघाकडून ज्या प्रकारच्या खैराती येणार होत्या त्या काही येत नाहीयेत कारण का थोडेसे नाखुश झाले आहेत आपल्याच खेळाडूंवरती कारण का आपण पाहिलं थोडासा खालवला आहे फलंदाजीचा मोर्चा याही वेळेला सरळ हातामध्ये आहे धावची होऊ शकतो का कोणत्या एंडकडे बाकी मारायचा आहे धाव मात्र येते नशीबाची धाव नशीब बळवंत बाकी काही नाही किस्मत ती एक म्हण सुद्धा आहे ना किस्मत मेहरबान तो पुढचं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे परंतु मॅच कडे ज्या ठिकाणी आपण पाहिला नशिबाची साथ मिळाली एका धावाने धावफलकावरती आपण पाहिलं थोडीशी एक डेंजर रन घेतली एका धावाने धावफलकावरती आपण पाहतो यावेळी मात्र पक्का मोठा आहे दे धक्का घे छक्का थँक्यू सो मच विजय सुफियान भाई यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक शकील भाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी आपण पाहिलं आणि आता खऱ्या अर्थाने थोडासा आनंद एक गोड हास्य चेहऱ्यावरती आला आहे त्याला सुरुवात तर झाली आहे ठोके पडायला तर लागले आहेत पण कितपत ते ठोके पडणार बॉल होता मित्र पाहिलं होतं की रिव्हर्स शॉट खेळणार आहे टान्स चेंज केली होती आणि अर्थात बॅट्समॅनला फॉलो केलं तर त्याचा रेंज पाहिली कारण का अर्थात रिव्हर्स शॉट झाल्यावरती रिव्हर्सचा फटका मारण्यासाठी तयार झाल्यानंतर त्याने थोडासा चेंडू खोलामध्ये टाकला आणि चेंडू मात्र निर्धाव स्वरूपातील राहिला त्याच ठिकाणी चेंडू अर्थात यष्टीरक्षकाने तो कलेक्ट केला दोन्ही फलंदाजांकडे काहीही पर्याय राहिला नाही आणि अर्धा बॅटने फटका मारण्यामध्ये यश मात्र मिळत होता मिरान याला आणि अर्थात पुन्हा एकदा आपण पाहतो थोडासा नेक्स्ट मिस करत जाणारा चेंडू अर्थात निरंजन सर आपल्यापर्यंत पोहोचत होतो वाईट प्लस या 22 मधून आलेली ही धाव या दोन धावांनी धावफलकावरती वर 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते या षटकामध्ये आपण पाहतो दुसरं षटक त्यातले 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत उर्वरित 2 चेंडू अजून यायचे बाकी आहेत षटक क्रमांक आपण पाहतो बनकुट कडून गोलंदाज आपण पाहतो वारिस मात्र चेंडू हवा रक्षक येतोय खाली अपील होतं उत्साह सुद्धा होता पण मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये चेंडू मात्र निर्धाव स्वरूपातील जातोय पाच चेंडू आतापर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळतो चेंडू थोडासा हाताला की खांद्याला कुठेतरी लागला चेंडू हवेमध्ये थोडा वेळ राहिला स्लिपच्या खेळाडूने अर्थात आपण पाहिला गॅदर करण्याचा प्रयत्न सुद्धा केला
शकील भाईंकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. या षटकाराने धावफलकावरती 120 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एक दणदणीत फटका आहे, चेंडू जातोय सीमारेषेवरती, तर पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्येच राहिला. चेंडूवरती आपण पाहतोय एकच धाव आली, त्या बांधावरती चेंडू आदळला आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला चेंडू. थोडासा खालचा पट्टा जो आहे जिथून तो चढाव चालू झाला ना, त्या चढावाच्या इथे बरोबर चेंडू पडला, चेंडू आतमध्ये आला आणि मात्र आपण पाहिलं एकच धाव धावून पूर्ण केली आणि धावफलकावरती 1 निव्वळ 21 धावा. धावफलकावरती असताना याही वेळेला मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज बाद. थँक्यू सो मच. अर्थात वरतो या मॅच कडे त्या ठिकाणी आपण पाहतो धावफलकावरती विकेटचं पतन झालंय. 21 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय जुनेद. सर्वप्रथम आपण पाहिलं जहूरची गोलंदाजीमधून फक्त 3च धावा धावफलकावरती आल्या होत्या. नंतर अर्थात वारिस याने गोलंदाजी केली, त्याच्यामध्ये 11 धावा आल्या आणि या तिसऱ्या षटक आपण पाहतो ज्या ठिकाणी आमिर गोलंदाजी करत असताना 7 धावा आतापर्यंत आला, एक षटकार आला, एक सिंगल आणि एक विकेट सुद्धा आली. म्हणजे 3 चेंडू तर मात्र आता समाप्त झाले आहेत. धावफलकावरती आपण पाहतो 21 ही धावसंख्या मात्र स्थिर पाहायला मिळते. त्या ठिकाणी विकेटचं पतन झालं, कॅच मधून आउट झाल्यानंतर मैदानाचा आणि आंतरराष्ट्रीय खेळाचा नवीन नियम, नवीनच फलंदाज स्ट्राईक वरती येणार आणि नवीन फलंदाज आपण स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळतोय. अर्थात जुनेद स्ट्राईक वरती आपल्याला आलेला पाहायला मिळतोय NSCC जसवणे संघाकडून. पुन्हा एकदा आपण पाहिला जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र एकच धाव येते. थोडासा आपण पाहिला फटक्यावरती चांगलासा जोर नव्हता, ताकद नव्हती, त्याचप्रमाणे टायमिंग सुद्धा तितकं चांगलंसं नव्हतं आणि आपण पाहिला एकच धाव धावून पूर्ण केली जाते. एका धाव्याने धावफलकावरती आपण पाहतोय 22 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी गोलंदाज आमिर आपण पाहतोय, मॅनफ्रॉम बानकोट आमिर आपल्याला गोलंदाजी करत असताना आणि त्या गोलंदाजीचा जादू आपल्या या मैदानावरती दाखवत असताना याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा मोठा फटका दिला नाही. किंबहुना आपण म्हटलं पाहतो सुद्धा की एक मोठा फटका आला, जर षटकार जर येतो ना त्यावर षटक हे 14 ते 15 धावांचं बनतं. पण मात्र आमिरने करून दाखवलेला तो कमबॅक आणि या कमबॅक मधून आपण पाहिलं फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावर असताना ही झेल होऊ शकते का, तर मात्र धाव पूर्ण केली जाते, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट झाली तर मात्र आपण पाहतोय पंचांकडे इशारा आला होता आणि इशारावरती पंचांनी थोडासा टेक्निकल इश्यू वर आपण जातोय. डे अर्थात रिव्ह्यू घेणार आहोत, थोडासा क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. तडंबार करून फलंदाज मात्र धावची स्वरूपात बाद. आणि त्याचप्रमाणे मोहम्मद भाई मेहमान आले, त्यांचं सुद्धा बसवणे चषक 2022 च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो कमांडीचे.
थैंक यू डीजे। तो यहाँ पर हमारे हरदिल अजीज मोहम्मद भाई मेमन, अफजल भाई मेमन के वालिद साहब, वो भी यहाँ पर आ चुके हैं। राष्ट्रवादी के एक ज्येष्ठ कार्यकर्ता, समाज सेवक, हम उनका भी यहाँ पर इस्तकबाल करेंगे। आणि त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक त्याचप्रमाणे दर्शनभाई विचार यांचे सुद्धा शाब्दिक समारांनी मी बसवणी चषक 2022च्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅच कडे वळतो त्या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतो हिदायत. अर्थात मुक्त्यार आणि हिदायत ही जोडी आपण पाहतो सक्के जुने आहे सॉरी नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतो स्ट्राईक वरती हिदायत आपण पाहतो या पहिला चेंडू न कळणारा चेंडू शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतो नवीन हा गोलंदाज आपल्याला आलेला पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये फलकावरती 24 ही धावसंख्या आलेली पाहताना हिदायत ठोकतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. थँक्यू डीजे हिदायतसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, कासिम राजांकडून 100 रुपयाचं पारितोषिक, सफर बाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि या षटकाराने धावफलकावरती आपण वाढ केली. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हिदायतचा फटका मात्र चुकलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज मात्र बाद. त्याचप्रमाणे धन्यवाद द्यायचे धावफलकावरती वळतो ज्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. आणि एक मान्यवर आले मनसूर गिरे आणि त्यांच्यासोबत सज्जद दाते या दोन्ही मान्यवरांचे मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅच कडे वळतो ज्या ठिकाणी आपण पाहिलं विकेटचा पतन झाला. हिदायतने एक मोठा फटका मारला होता. दुसऱ्याही चेंडूवर शॉर्ट ऑफलाईन चेंडू होता थोडासा स्लोवर टाकला पण मात्र त्या जाळ्यामध्ये अडकवलं हिदायत याला आणि मात्र धावफलकावरती फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाला. आणखीन एक गडी हिदायत अर्थात चौथा गडी धावफलकावरती बाद होताना पाहायला मिळाला. एमएनसीसी जसवणी संघाचा धावफलक आपण पाहतो 30 ही धावसंख्या. धावफलकावर असताना थोडासा एज एक चेंडूला लागली. एक डिक्लेअर झोन मध्ये धाव येते. एका धावेने धावफलकावरती आपण वाढ केलेली पाहायला मिळते. 31 ही धावसंख्या धावफलकावरती 31 ऑन बोर्ड आपण पाहतोय. ज्या ठिकाणी एमएनसीसी जसवणी संघाची धाव फलक हे तितका चांगलासा चालत नाहीये. धावफलकावरती आपण जशा प्रकारच्या धावा यायला पाहिजे होत्या त्या काही येत नाहीयेत. अर्थात षटक क्रमांक आपण पाहतोय याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा मोठा प्रहार पाहायला मिळाला नाही. वन टू गो. शेवटचा चेंडू थोडासा आदळला. लेग बाईसच्या माध्यमातून एक घोषित धाव मिळते. एका धावेने धावफलकावरती वाढ 32 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आणि 33 धावांचा पाठलाग करायचा आहे बानकोट संघाला. अर्थात या 33 धावांचा पाठलाग राहणार तरी कसा आहे. आणि त्यापूर्वी मी विनंती करणार आहे नाणेफेकीसाठी हरीश 11 झारा आणि अय्यन 11 मानगाव. हरीश 11 झारा आणि अय्यन 11 मानगाव. मी विनंती करतो चला आपण त्वरित नाणेफेक करायला यायचं आहे. हेलो, राइट साइड में ये जो स्टेज बना हुआ है बैट्समैन के लिए है, बैटिंग करने वाली टीम के लिए है. जो भी बैठे ना प्लीज हटाओ. अरबाज और साइड स्क्रीन के सामने कोई नहीं बैठेगा वहां.
साइड स्क्रीन के सामने जो भी शौकीन वहां बैठे बड़ा मेहरबानी अपनी कुर्सी लेके साइड में हो जाए। पिच के बिल्कुल सामने साइड स्क्रीन मस्जिद एंड की तरफ। अय्यन 11 माणगाव आणि हरीश 11 झाडा मी विनंती करतो तुम्हाला चला त्वरित दरम्यान डीसी जसवली चषक 2022 मध्ये आपण पाहतोय एनएससीसी जसवली विरुद्ध बानगोड हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी आपण पाहिलं एनएससीसी संघाने पहिला आपल्या प्रथम सत्रामध्ये अर्थात 32 ही धावसंख्या धावफलकावरती बनवली आणि 33 धावांचा पॅटलॅग दिला तो म्हणजे बानकोट संघाला आणि तो 33 धावांचा पॅटलॅग मात्र रोखण्यासाठी आपण पाहतोय आणि त्या धावा बनवण्यासाठी नवीद आणि आसिफ ही जोडी आपल्याला मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते। अर्थात एमएससीसी जसवली याला धावा जर या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर 33 धावा धावफलकावरच्या रोखायच्या आहेत आणि त्या रोखण्यासाठी पहिला ब्रह्मास्त्र घेऊन गोलंदाज आपण पाहतो गुड्डू चव्हाण मॅन फ्रॉम कल्याण। गुड्डू चव्हाणचा हा पहिला चेंडू आपण पाहिला नवोद याने खेळून काढलाय। 33 धावांचा पॅटलॅग कंपल्सरी चेसिंग आणि बानकोट संघ आता 33 धावा धावफलकावरती लावण्यासाठी त्यांचे धुरंधरांना मैदानामध्ये आपण पाहतोय। सलामी वीर आपण नववीद आणि आसिफ ही जोडी मैदानात पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली। स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो स्ट्रायकरला स्ट्राईक एंड वाल्याला स्ट्राईक मिळते धावफलकावरती आपण पाहतो आता आसिफ स्ट्राईक वरती आपल्याला आलेला पाहायला मिळतो। ज्या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजीच्या सत्रामध्ये गोलंदाज गुड्डू चव्हाण हरीश 11 झाडा आणि माजिद 11 चला आम्ही त्वरित नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे मॅच कडे वळूयात। यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र डोक्यावरून जातोय क्षेत्ररक्षक चेंडू हरवतो सुद्धा पण मात्र एक धाव नव्हे तर 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावा धावून पूर्ण करून धावफलकावरती आपण पाहतो आणखीन एक धावफलक रंगत असताना या 2 धावा धावफलकावरती आल्या तब्बल करतोय गुड्डू चव्हाण आणि का मी कल्याणवरून या जसवलीच्या मैदानावरती आलोय तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास मी कशासाठी करून आलोय हा प्रवासाची आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर देत असताना या चेंडूवरती आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचा धाव मात्र मिळत नाही आणि त्याच वेळेला आपण त्यांना
प्रतिस्पर्धी पाहतो. बानकोट संघ आपल्याला त्या पाहुण्याचं स्वागत करतो आणि पुढच्या चेंडूवरती त्याला टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे पण मात्र घोषित माध्यमात एकेरी धाव येते. एका धावेने धावफलकावरती 4 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पहिलं पाहतो MNCC जसवली हा सामना आपण पाहतोय. आजचा अर्ध दसवली चषक 2022 चा शेवटचा आणि अंतिम रात्र ही पाहतोय आणि या रात्रीमध्ये आपण सगळ्यांना पाहायला मिळाला हा म्हणजे भलाढ्य असा मैदानावरती जो ज्याप्रमाणे रसिक प्रेक्षक आले आहेत त्या प्रत्येक रसिक प्रेक्षक आज संडे म्हणजे उद्या मंडे, उद्या सर्वांना कामधंद्यासाठी सुद्धा जायचं आहे, उद्या सगळ्यांना लवकर उठून जायचं आहे, तरी सुद्धा या मैदानावरती खरा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आले. त्यावेळी चेंडू हवेमध्ये झेल मात्र धरतीला दान करतोय. किंबहुना फलंदाजाला सुद्धा वाटलं होतं की झेल आता हा सोडणार नाही, पण त्याच वेळी झेल मात्र सुटली जाते. एक जीवनदान मिळतोय पण मात्र एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलकावरती आपण पाहतोय 5 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतो नावेद आणि आसिफ ही जोडी बानकोट संघाकडून अजूनही मैदानामध्ये ज्या ठिकाणी 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचा दसवली चषक 2022 च्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुढील चेंडूकडे वळतो. याही चेंडूवरती बॅटला लेट मारायचा प्रयत्न होता. ऑफच्या रिसामध्ये बॅट फिरवायची होती. चेंडू मात्र निर्धार स्वरूपातील जातो आणि पहिल्या षटकाखेरीज 5 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण गोलंदाजला पाहिला, अर्थात गुड्डू चव्हाण हा गोलंदाज आपण तिथे हाताळताना पाहायला मिळाला. दसवली चषक 2022 या अतिथी कक्षावरती आलेले सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक मी स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचा आपण संपूर्णपणे अतोनात मेहनत ज्यांनी घेतली अर्थात मुक्तार फिरफिरे, जुनेद जंजीरकर, दानिश जंजीरकर, फरीद दाते आणि या शब्बीर फिरफिरे आणि ऑल जसवली बॉईज अँड मेंबर्स त्या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण का ही खरी क्रिकेटची मेजवानी आज त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि हा आतंक असा जनसमुदाय या ठिकाणी आलाय. या सर्वांनाही फक्त क्रिकेट आणि क्रिकेट जिंकावं हेच प्रयत्न असणार आहेत आपल्या सर्वांसमोर. कारण का आज कोण खेळणार आहे, कोणता खेळाडू चांगला आहे, कोणता मातब्बर आहे, त्यांचा क्लास, त्यांची टायमिंग, त्यांचे फटके पाहण्यासाठी हे सर्व रसिक प्रेक्षक आज मैदानामध्ये आलेत आणि त्या सर्व रसिक प्रेक्षकांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो धावफलकावरती ज्या ठिकाणी 8.25 च्या सरासरीने धावफलकावरती धावा येणं खूप महत्वाचं ठरत आहे. पहिला षटक समाप्त झाला. 5 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि अर्थात उरलेला 18 चेंडू 28 धावांची गरज. परफेक्ट यॉर्कर 19-20 पण नाही. हिदायतचा काही फोल्डिंग करतोय लेफ्ट हँडची ग्रास सारखा त्या ठिकाणी स्किट झाला. आपल्या नीवरती डाऊन होत झाला आणि मात्र आपल्या संघासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा नव्हे तर प्रयत्नांचा सागरच तो पूर्ण करतोय असं काहीसं वाटतंय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेवरती आहे. झेल आणि गुड्डू चव्हाण झेल घेतोय. फलंदाज मात्र बाद. थँक्यू सो मच डीजे. हरीश 11 झारा आपल्या कर्णधाराला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी मोहम्मद भाई मेमन यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. हॅलो 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 सोळामध्ये 27 धावांची आवश्यकता धावफलकावरती येतो. ज्यावेळी आपण बघतो MNCC जसवली संघ आता धावा रोखण्यामध्ये यश मिळतं. विकेटचा बदल सुद्धा झालाय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल आणि फलंदाज बाद. माजी कर्णधार आता आपल्या संघासाठी झडकताना पाहायला मिळतोय.
कॉन्ग्रेचुलेशन मोहम्मद भाई के हाथों से टॉस हुआ, टॉस जीता सूरज। 4 षटकांचा सामना असेल IPL आयकॉन फॉर्मॅटच्या आजचे सामने। माणगाव माणगाव विपक्ष महाड, जारा 11 महाड। काय लक्ष असेल, टॉस जिंकल्यानंतर प्रथम काय स्वीकारणार आहेत? फिल्डिंग. नक्कीच शुभम जाधव सारखा फलंदाज आहे, किती धावापर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. एक मिनिट फक्त सर, मॅच कडे जरा जातो. हॅट्रिकच्या बॉलवर आपण पाहतो गोलंदाज असतात इब्राहिम, आणि इब्राहिम साठी पारितोषिक आहे. जर हॅट्रिक झाली तर आसिफ भाई यांच्याकडून, आसिफ सोंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिकचा बॉल कडे वळलो, त्या ठिकाणी आपण पाहतो नवीन फलंदाज अर्थात बानकोट संघाकडून नवीन फलंदाज पाहायला मिळालाय झेड. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट. हा हॅट्रिकचा बॉल इब्राहिमचा. हॅट्रिक बॉल वरती मात्र पंच सांगतात की वाईड हवं तरी धाव फलकावरती एक निवड. 7 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते. ओव्हर टू मुश्ताक सर. 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोणता आयकॉन खेळाडू कोणते आहेत? कृष्णा आणि राजेश सोरडे. क्या बात है, दो टेनिस क्रिकेट के महान सितारे. शुभम जाधव सारखा फलंदाज आहे तरी सुद्धा तुला असं वाटतं की 30 ते 35 धावापर्यंत आपण रोखू शकतो त्यांना? हो नक्कीच, कारण की गोलंदाजी चांगली आहे आमची. धन्यवाद. शुभम काही इकडे थांबू शकलेला नाहीये, तो सांगतो की मला जे काही करायचं आहे ते मुखाने नव्हतं, मी आपल्या बॅटने करून दाखवणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. कासिम दादा यांच्याकडून इब्राहिम साठी 100 रुपयाचं पारितोषिक. याही वेळेला चांगला चेंडू आहे. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिला एक वाईड आला, त्याच्यानंतर मात्र आपण पाहिला ज्या प्रकारची गोलंदाजी झाली. कारण पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, नंतर वाईड, नंतर 2 डॉट बॉल आले. 1 टू गो, शेवटचा अंतिम एक चेंडूचा खेळ येणं बाकी. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरे, त्यामध्ये धाव फलकावरती फक्त 7 ही धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते. पानकोट संघाकडून जी बॅटिंग हवी आहे ती बॅटिंग मात्र थोडीशी कमी होताना पाहायला मिळाली. यावेळेस मात्र बॉडीवरती चेंडू जाऊन आदळतोय. थोडासा धक्का जर आपल्याला आदळला सुद्धा, चेंडू लागला सुद्धा असेल, पण मात्र आपण पाहिलं चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक दुसरा हाताळल्यानंतर आपण पाहिला एक वाईड आणि एकच फक्त बॅटने धाव आली. आणि वा, काय बॉलिंग टाकली इब्राहिमने. या मैदानावरची त्याच्याकडून आलेला या टुर्नामेंट मधली सगळ्यात चांगली बॉलिंग पाहायला मिळाली ती म्हणजे इब्राहिमची. त्या ठिकाणी एक वाईड आला, 2 विकेट सुद्धा पाहायला मिळाला आणि एकच धाव जी धावून पूर्ण केली होती ती. काय बॉलिंग, फॅन्टॅस्टिक बॉलिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. कारण का धाव फलकावरती आपल्याला जर धावा 33च रोखायच्या आहेत आणि त्या 33 धावा रोखताना प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करायची आहे, प्रयत्नांचा डोंगर कसा चढायचा असतो, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत असताना इब्राहिम मात्र आपल्या गावासाठी गोलंदाजी करत असताना धाव फलकावरती फक्त 2च धावा दिल्या. इब्राहिम साठी अर्थ शकील भाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. आसिफ सोंडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलं इब्राहिम साठी. इब्राहिमला खेचला, चेंडू हवेमध्ये आहे, गेटमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावची स्वरूपात बाद.
या चौकाराने धावफलकावरती वाढ 11 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण पाहतो गोलंदाजी मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळाला मिरान हा गोलंदाज धावफलकावरती आपल्याला आलेला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज आपण जो पाहिला ज्याच्याकडून चौकार आला बॅट मधून अर्थात नवीनच्या बॅट मधून आलेला तो चौकार. याही वेळेला नवीन खेचला चेंडू हवा क्षेत्ररक्षक खाली झेल आणि फलंदाज मात्र बाद. एक तुझा तर एक माझा. आणि अर्थात एक चौकार आला होता. त्या चौकारानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि विकेट झाल्यानंतर मात्र आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये आला वारिस. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आपण पाहतो वारिस आलाय. त्या सेकंड वर बिलाल बगदादी यांच्याकडून इब्राहिम साठी परत 100 रुपयाचं पारितोषिक आले. आता आपण पाहतो मिरान आता गोलंदाजीवरती आलेला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट, अशा 2 विकेट आणि 4 धावा धावफलकावरती लावल्यानंतर पुढील चेंडू घेऊन गोलंदाज आपण पाहतो मिरान. मिरान याही वेळेला आपण पाहतो थोडासा स्लोवर वन टाकला, थोडासा चेंडू टाकला आणि आपण फलंदाजाला थोडं बीट करून जाणारा त्याच्या छातीवरून छाती आणि पोटाच्या मधून चेंडू गेला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आदळला. याही वेळ डॉट बॉल जाताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूवर निर्धाव चेंडू जातात. हे निर्धाव चेंडू कसे असतात माहिती, कोरोना सारखे असतात. मारत नाही, फक्त घाबरवत राहतात. ही निर्धाव स्वरूपातील चेंडू पण मात्र पंचांचा इशारा होतोय. आयसीसी क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार हा वाईट बॉल आला. धावफलकावरती 1 ने वर केल्यासाठी 12 ही धावसंख्या धावफलकावरती आलेली पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण षटक क्रमांक 3 पाहतोय आणि तिसऱ्या षटकामध्ये धावफलकावरती चेंडू झाले आहेत 5. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हिदायतचा हात लागला होता का थोडासा. एकदा पूर्ण केली जाते. सुरेख थ्रो सुद्धा पाहायला मिळाला आणि या एका धावेने मात्र धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतो 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 33 धावांचा धावफलकावरती आपल्याला धावा लावायचा आहे. अर्थात विजयासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. 33 धावांचा पॅडलॉक आपल्याला करायचा आहे. सर एक तांत्रिक अडथळा आला. धावफलकावरती 14 ही धावसंख्या झाले. 14 धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे. येण्यासाठी 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आपल्याला जर विजयी व्हायचा असेल तर 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज आपण पाहतोय अर्थात सूरज. पहिला चेंडू अर्थात आपण पाहिला वाईडने सुरुवात होते. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. याही ठिकाणी आपण पाहिलं डावखुरा फलंदाजासाठी या मैदानावरती ऍडव्हान्टेज आहे, कारण षटकार डावखुरांसाठी हा थोडा जवळ आहे. डावखुरा फलंदाजाचा हा फटका मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. कडकडीत चौकार येतोय बानकोटसाठी.
थँक्यू सो मच. आणि अर्थात या चौकाराने धावफलकावरती आपण करतो वाढ. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 20 या धावसंख्येवरती धावफलकाचा मजल जाऊन पोहोचले. टार्गेट एक वाईट येतो धावफलकावरती आणखीन एकने वाढ केली जाते. सूरज अर्थात थोडासा लाईन आणि लेंथ भटकतोय. अर्थात याच संघामध्ये एनएसएससी जसवडीकडून आयकॉन खेळाडू म्हणून त्याला बोलावलं गेलं आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे या गावाला. यावेळेस मात्र वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली. चेंडूवरती आपण पाहिलं एकच धाव आली आणि एक सुरेख क्षेत्ररक्षण बाद एकाच धावेने समाधान मारत धावफलकावरती आणखीन एक वाढ होते. 21 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 3 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे. अर्थात 3 चेंडू मध्ये दोनच झाले. दोन चेंडू आतापर्यंत झालेत. 4 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 12 धावा आणि या 12 धावा 2 षटकारांनी येतील, 3 चौकारांना सुद्धा येतील किंवा गोलंदाज कमबॅक सुद्धा करून दाखवू शकतो. अर्थात आपण पाहतो गोलंदाजीसाठी सूरज आहे आणि त्याच्या समोर उभा आहे तो म्हणजे अर्थात आपल्याला पाहायला मिळतोय वारिस आणि जहूर. सूरज यावेळी आपण पाहतो चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव देत नाही. तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपातील फेकतोय. तीन चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता मानकोट संघाकडून. अर्थात आपण पाहतो फलंदाज सज्ज आहे पण त्याचबरोबर आपण पाहिलं हा सूरजचा हा चेंडू मात्र पंचांकडून इशारा येतो. डिक्लेअर मधून एकेरी धाव होते. एका धावाने धावफलकावरती वाढ केली जाते. 22 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थात आपण चेंडू झालेले पाहायला मिळतात तब्बल 4. उर्वरित 2 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे आणि 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 2 चेंडू आणि 11 धावा. अर्थात एक मॅच सुद्धा झाली होती ज्या मॅच मध्ये आयपीएल मध्ये 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता असताना आपण पाहायला 22 मधून धाव आली म्हणजे ओके. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असताना पाहायचं आहे या चेंडूवरती मात्र धाव येत नाहीये. स्ट्राईक रोटेट करून मात्र फलंदाज मात्र बाद आणि अर्थात 1 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. एक चेंडू आणि